नमस्कार, मी कॉम्रेड पी.जी. गावंडे. आपण पाहता न्यूज घराण्याच्या दिग्रस. मित्र, दिग्रस पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आमरण उपोषणासाठी 10 तारखेपासून प्रभाग क्रमांक 4 मधील काही प्रॉब्लेम आहे मित्र, म्हणजे अतिक्रमण हटविण्यासाठी. तर ते अनेक त्यांनी अर्ज दिले. शेवटी त्यांना याने न्याय नाही दिल्यामुळं ग्रामपंचायतनं आणि पंचायत समितीने शेवटी त्यांनी वरपर्यंत अर्ज दिले. जिल्हा परिषद, कलेक्टर वगैरे आमरण उपोषणाची तयारी करायचे काम पडलं. मित्र, एवढा मोठा अन्याय होत आहे आता आपल्या या भागामध्ये. एवढा अन्याय होत असताना आमरण उपोषणाची पाळी येते आपल्या लोकशाहीमध्ये. किती मोठा अन्याय. काय मित्र, आपलं नाव काय मित्र? माझं नाव अंकुश विष्णू राठोड. हा, काय म्हणणं आहे तुम्ही सांगा परत पुढे. मी वार्ड नंबर 4 मधील साखरा येथील नागरिक आहे. हा, मागच्या महिन्यात 4 तारीखला आपण निवेदन दिला होता की मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करू नये साखरा गावामध्ये. हा हा. तर त्यावेळेस आपण निवेदन दिला होतं की येत्या सोमवारपर्यंत म्हणजे 10 तारीखपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा. हा हा. तर 11 तारीखला आपल्या पंचायत समितीचे BDO साहेब, विस्तार अधिकारी साहेब, त्याचबरोबर आपले ग्रामसेवक, त्यांनी सगळ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आम्हाला सांगितलं होतं की येत्या 7 तारीखला 7/1/2026 पर्यंत तुम्हाला रस्ता मोकळा करून देऊ. त्या बाबतीत आपल्याला लेखी आश्वासन दिलेले आहे. बरं. त्यानंतरही त्यांनी आम्हाला काय रस्ता मोकळा करून दिला नाही. त्यानंतर आम्ही 10 तारीखला त्यांना एक निवेदन दिला की आम्ही पुनश्च एक वेळेस इथं आमरण उपोषण करू. त्या दरम्यान आजचा हा 3रा दिवस. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही किंवा आम्हाला जोपर्यंत रस्ता मोकळा करून देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला उठणार नाही. उपोषण सोडणार नाही तुम्ही? नाही. त्याचं काही आश्वासन आलं नाही का तुम्हाला? नाही. काल मीटिंग झाली. ठाणेदार साहेब, BDO साहेब त्या सगळ्या मीटिंग मध्ये हजर होते. पण त्यांनी म्हणल्याप्रमाणे आम्ही सहमत आहोत. त्यांनी सगळं भर ग्रामपंचायतवर दिलेलं आहे. तर ग्रामपंचायतचा काही आम्हाला आतापर्यंत काही त्यांचा रिस्पॉन्स दिसला नाही. आता त्यांना काय करायचं ते करत बसतील. आम्हाला फक्त रस्ता मोकळा कसं करून देईल त्याच्यावर आमचं लक्ष आहे. बरं, आतापर्यंत कोणी डॉक्टर वगैरे तपासणीला आले का? हो, आमचं काल झालेलं आहे. तपासणी झाली का? तपासणी झालेली आहे. हा. बरं, पालकमंत्री महोदयांना काही पत्र वगैरे दिलं नाही का? 2022 मध्ये समाधान शिबिर दरम्यान संजय भाऊ राठोडला सुद्धा पत्र दिलेलं आहे. हा. त्यांचं पण काहीच आतापर्यंत काही रिस्पॉन्स भेटला नाही. नाही भेटला का? नाही. त्यांनी सांगितलं नाही का यांना हटवा म्हणून, हटवण्यात यावं म्हणून काही वगैरे? अद्यापही आम्हाला आमच्यापर्यंत त्यांचा कोणताच कर्मचारी अधिकारी आलेला नाही आहे. हा हा. अच्छा, बोला ना. त्यांचा अधिकारी आलेला नाही आहे. आता उपोषणाचा 3रा दिवस आहे. हा. याच्यामधून आमच्या 1-2 जे गावकरी आहेत त्यांच्या तब्येत खालावलेली आहे. आता त्यांचं जर कमी जास्त काही झालं तर ते प्रशासन जबाबदार राहील. बरोबर आहे. पण माझं म्हणणं काय, नेमकं तुमचं अतिक्रमण कशाचं आहे? ते मुख्य रस्त्यावर आहेत. मुख्य रस्त्यावर घर बांधलं का? काय बांधकाम चालू आहे. कोटा आहे वार्ड नंबर 4 मध्ये. हा. नामे मधुकर थावरा राठोड, दुसरा खुशाल चैनसिंग जाधव. बरं. यांना ग्रामपंचायत हद्दीवर अतिक्रमण केलेलं आहे. त्यांचं घर बांधकाम चालू आहे. त्यांना सदर सांगता त्यांना काही ऐकलं नाही. बरं. आता ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ठरतील. बरं. तुमचं म्हणणं की बा ते अतिक्रमण हटेपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही? नाही. नाही. धन्यवाद. काय नाव म्हटलं आपलं? अंकुश विष्णू राठोड. किती लोक बसले आमरण उपोषणाला? 7 लोक. 7 लोक बसले एका दिवशी. आज 3रा दिवस. गावकऱ्याचा पाठिंबा आहे तुम्हाला सर्व. धन्यवाद. मित्र, पहा, या लोकशाही राज्यामध्ये नागरिकांना आपला न्याय हक्क मागण्यासाठी उपोषणाची पाळी येते. सरकार, प्रशासन काय करत आहे? या सरकारला, प्रशासनाला, हे बैर सरकार आहे, या सरकारला ऐकू जात नाही. म्हणून इथं आता हे साखऱ्याची मंडळी, आमची गावकरी मंडळी, प्रभाग क्रमांक 4चे नागरिक, त्यांनी आत्ताच बाईट दिलेली आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही. आमच्या कदाचित आमच्या जीवितवास काही बरं वाईट झाले याची संपूर्ण जबाबदारी या संबंधित शासनावर, प्रशासनावर राहील, अशी आत्ता आपल्या काय नाव, अंकुश विष्णू राठोड यांनी बाईट दिलेली आहे मित्र. आणि त्यांना न्याय दिला पाहिजे. माणसाला न्याय मागण्यासाठी आमरण उपोषणाची पाळी आली नाही पाहिजे. आता हे बैर सरकार, बैर प्रशासन असल्यामुळे अंकुश राठोडनं सांगितलं, त्यांच्या मित्रमंडळानं सांगितलं, या बैऱ्या सरकारला उद्यापासून आम्ही लाऊडस्पीकर लावून इथं भाषणं ठेवणार आहोत. कॉम्रेड कंपनीचा पाठिंबा घेणार आहे कम्युनिस्ट पार्टीचा. ते तिथले मारुती राठोड बी आहे त्याच्यामध्ये, ते सहभागी आहे बहुतेक, आहे नाही कल्पना नाही. तरी आम्ही त्यांना म्हणण्याचा अर्थ, न्यूज घराणेशाही चॅनल आपल्या पाठीशी आहे. साखरा प्रभाग क्रमांक 4 मंडळीच्या सत्यासाठी आमचं चॅनल आहे. सत्यासाठी लढणारं चॅनल आहे. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन
मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया. आम्ही यांनी जर नाही केलं तर ते तर मी म्हटलंच तुम्हाला. मी काय यांची अडचण आहे की आपली सरपंचाची अडचण आहे, ते तुम्ही जाणून घ्या ना. दोघांवर कारवाई करा ना यांच्यावर. हे टाळाटाळ करून करतात जनतेला. नाही, कारवाईच्या विषयी नाही. त्यांची प्रक्रिया सुरू आहे, हा विषय आहे. परंतु अतिक्रमण काढण्याचा जो अधिकार आहे तो तुम्ही समजून घ्या. समजायला बसला. हा, मी तुम्हाला समजून घेतलं नसतं तर पहिला उपोषण मागे घेतला नसता साहेब. पहिला उपोषण मागे घेतला नसता. तुमच्या शब्दावर आम्ही नाही का 7 तारीखच्या अंडर मध्ये एक पूर्ण मागे घेतलं उपोषण. यांनी प्रोसिजर चालू केला नाही ग्रामसेवकांनी. आज पत्र काढून 1 महिना अजून घालेन, मग तेच वेळ जाईल. इकडे नाही काही कार्यकाळ संपत आहे ग्रामपंचायतचा. समोरचा घर बांधून स्लॅब टाकून बसून जाईल. आमचं ते जाती दुश्मन नाही आहे साहेब. ते घर बांधकाम चालू आहे, ते आमचं दुश्मन नाही आहे की त्यांचं नुकसान व्हावं हे आमचं म्हणणं आहे. त्यांचं पण काम झालं नाही पाहिजे ना. आम्हाला रस्ता मोकळा झाला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच नाही. तुम्हाला काय करायचं आहे ते करा. आम्हाला 1 महिना ठेवायचं असेल तर आम्ही 1 महिना बेमुदत उपोषण चालू करू इथं. आमच्यात केव्हाही जात नाही बाबा तिथून. झालं का बोलणं का झालं बोलणं आता? साहेबाचं ऐकून घ्या. मी तुम्हाला तुम्ही उपोषणाला बसले तो तुमचा अधिकार आहे. ठीक आहे. मी फक्त प्रशासनाच्या वतीनं ग्रामपंचायतनं जी काही कारवाई केली ते तुमच्या समोर मांडलेली आहे. आणि ग्रामपंचायत काम त्याच्यावर सुरूच आहे. ते आता सुद्धा चाललेलेच आहे. ठीक आहे. पत्रव्यवहार सुरूच आहे त्यांचा. त्यांच्या स्तरावरची कारवाई पूर्ण झाली की त्यांनी म्हटलं की मी अतिक्रमण काढतो. आणि माझा सुद्धा पाठपुरावा सुरूच आहे. त्यांना मी सकाळी बोलवलंय, आता बोलवलंय, आल्या त्यांना म्हटलं की सरळ तुम्ही पोलीस स्टेशनला जा. जर आमच्या स्तरावर आम्ही काहीच करत नसाल ही प्रक्रिया आता खूप दिवस चालू राहील सर. ही प्रक्रिया आता खूप दिवस चालू राहील. पण हे बघा हो, जसं तुम्ही मला म्हणून राहिलेत ना, पण हे काढण्याचं का माझ्या साईनं जर होत असेल किंवा माझ्यावर जर ती जबाबदारी असती नियमानुसार तर मी कारवाई केली असती. शेवटीला हे काम ग्रामपंचायतला करायचं. ग्रामपंचायत काय ग्रामपंचायती ग्रामसेवक सोबत मला एक सांगा. उद्या ते खासदार साहेब येणार आहे. हो ना. फोन लावला. हो. त्यावेळेस तुम्ही त्याला सरपंचाला बोलवा तिथं. सांगितलं की यांना उद्या. यांना बोलवा तिथं. सगळे अधिकारी बोलवा तिथं. आपण बोलू. बिलकुल उद्या आपण 11 वाजता हो, 11 वाजता तुम्ही बोलू होते आपण. तिथे. हो. लगेच मी ठाणेदार साहेबाला सांगितलंय, हो. तहसीलदार साहेबाला सांगितलंय, ग्रामसेवकांना सांगितलंय. उद्या चालेल. 11 वाजता हजर. त्या सरपंचाची काय अडचण आहे ते काऊन मी नाही काय म्हणतो साहेब, ते आपण- साहेब 3 नोटीस देपर्यंत भूमी अभिलेखला आणि पोलीस स्टेशनला पत्र दिलं तर जमलं त्यांनी नसतं दिलं का? नाही, पण आता ते दिलं नाही, पण दिलं त्याला नसतं त्याला का? जबाबदार कोण आहे ते एक महिन्याचा जबाबदार हलगर्जीपणा झाला यांचा. त्यांच्यावर हे यांचा हलगर्जीपणा आहे. हे बघा ते आपल्या गावाचे सचिव आहे हे म्हणजे आमचे आम्हाला जे काही नाही लोकं घेणं आहे, देणं. यांचे घरचे लोक जे बसले हे बाया इथे या लागले हे तुम्हाला व्यवस्थित वाटते का? मला व्यवस्थित वाटत नाही. हा? मला असं वाटतंय काय की माझ्या पंचायत त्या समिती गावातील सरपंचांना फोन करतात तर ते म्हणते मी उद्या सांगतो. ठीक आहे ना. उद्या आता 11 गावाचे वाजता. घरामध्ये हे बघा, प्रश्न असून ते उद्या काय 11 सांगतात वाजता तुम्ही या. आज ठीक आहे. सण त्योहार असून साहेब आम्ही तो उपोषणासाठी बसलेला आहोत. आमच्या घरचे लोक आलेले आहे इथं. मी तुम्हाला ते सांगतो की जे प्रशासनानं कारवाई केली सुरू आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आमचा दृष्टिकोन वेगळा नसता ना. आम्ही दुसऱ्यांदा उपोषणाला बसलो नसतो. आम्हाला खरोखर गरज आहे रस्त्याची. नाही, नाही, रस्त्याची आम्ही गरज त्रस्त आहोत या बाबीतून. नाही, भाऊ, रस्त्याची गरज आहे म्हणून तुम्ही बसा. हा. पण तुम्ही प्रशासनानं समजून घ्या. जे तुम्ही काम ताकीद केलं- करत आहे ना. सचिवाने प्रशासनाला ताकीद करा. एक महिना दिला ना सर. असं नाही की आम्ही तात्काळ मागितलं का तुम्हाला. तुम्ही आले तुम्ही बोलले तर त्यावेळेस आम्ही काय आपली चर्चा झाली ना. उद्या 11 वाजता आपण अजून बसणार आहोत. ग्रामसेवक सांगा तुमचं काय आहे तुम्हाला. काढण्याचा अधिकार त्यांना आहे. मला नाही. माझ्या सैन्य निघत असेल त्यांनी तर सांगायला मला पाहिजे असतं. ना. आता जी ते- कारवाई मी करणार ते मी केलेली आहे. ठीक आहे. ग्रामपंचायत सुद्धा नियमानुसारच कारवाई करत आहे. ज्याला जितका वेळ कालावधी लागतो तेवढं कालावधीच लागणार आहे. आपण पत्र दिल्यावर त्यांची तारीख घेणं हे आता माझ्या हातात नाही. हे बघा हे तुम्ही तारीख- समजून घ्या पहिले. हे बघा तारीख घेणं म्हणजे काल ठाणेदार साहेब आपल्या समोर बसले होते. हा. ठाणेदार साहेबांनी काय सांगितलं 17 तारखेनंतर कुठली तारीख घ्या म्हणजे मला